प्रश्न असा आहे, 76 चा संबंध 16 बरोबर आहे, अगदी तसाच संबंध 56 चा 12 बरोबर आहे, मग 21 चा संबंध कोणत्या संख्येशी आहे? मग याचं उत्तर काढत असताना याच्यामध्ये अनेक प्रकारचे लॉजिक पाहावे लागतात. या उदाहरणामध्ये लॉजिक असं आहे की 76 मध्ये 4 मिळवायचे. 76 मध्ये जर 4 मिळवले तर 80 होतात आणि या 80 ला जर 5 ने भाग दिला तर उत्तर 16 होतं. आपण म्हणतो 16 85. त्याप्रमाणे अगदी तोच नियम 56 ला लागू होतो. 56 अधिक 4 जर केले तर हे 60 होतात आणि 60 ला जर 5 ने भागला तर 12 पंचे 60 म्हणजे या ठिकाणी 12 उत्तर येतं. तोच नियम आता 21 याच्याशी घ्यायचा. 21 मध्ये 4 प्लस करायचे. 21 आणि 4 होतात 25. 25 ला 5 ने भाग द्यायचा आणि मग 5 25 म्हणजे उत्तर आपलं राहील 5, जो की पर्याय आपल्याला सी हा दाखवत आहे. पाहूया हा प्रश्न. 165 वजा 15 भागिले 5 अधिक 6 गुणिले 16 बरोबर 102. हे उत्तर योग्य असण्यासाठी खालील कोणत्या चिन्हांना परस्पर बदलून घ्यावे लागेल? म्हणजे हे जे पर्याय दिलेले आहेत त्यांच्यामध्ये या चिन्हामध्ये याची जागा त्याला द्यायची, त्याची जागा याला द्यायची आणि उत्तर आपलं 102 राहिलं पाहिजे. अशा प्रश्नामध्ये पर्यायातून उत्तर काढायचं असतं. पहिला पर्याय बघूया. पहिल्या पर्यायामध्ये आपला फक्त बेरीज आणि भागाकार यांच्या दोघांच्या एकमेकांच्या जागा बदलायच्या. म्हणजे काय होईल? 165 वजा दुसरा कसा 15 दुसरा कसा. आता भागाकार आहे त्या ठिकाणी बेरीज ठेवायची, पुढे 5 दुसरा कसा आणि बेरीजच्या ठिकाणी भागाकार म्हणजे या ठिकाणी 6. यामध्ये काय होईल की आधी आपल्याला 165 मधून 15 वजा करू शकतो आपण, 150 राहील. इकडे 6 ने 5 ला काय भाग जात नाही म्हणजे त्याचं उत्तर जे पॉइंट मध्ये येईल त्याच्यामुळे 102 याच्यात बदल करून उत्तर मिळणार नाही. म्हणजे हा जो ए पर्याय आहे तो बाद होतोय. बी पर्याय बघूया आपण. याच्यामध्ये 165 लिहायचे. ज्या ठिकाणी बेरीज आहे त्या ठिकाणी गुणाकार मांडायचा, ज्या ठिकाणी गुणाकार त्या ठिकाणी बेरीज मांडायची. 165 वजा 15 भागाकार 5 याला काहीच करायचं नाही. आता बेरीजच्या ठिकाणी गुणाकार मांडायचा म्हणजे गुणिले 6 होईल आणि इथं अधिक 16 होईल. हे सोडवूया. 165 दशला तसा लिहायचा. आता आपला आधी भागाकार करावा लागेल. माझ्या ठिकाणी 5 त्रिक 15 गुणिले 6 अधिक 16. मग 165 दशला तसा 3 × 18 होतात अधिक 16. मग 165 आणि या ठिकाणी काय होईल? 18 मधले 16 जर गेले तर वजा 2 राहील आणि 165 मधून जर 2 गेले तर याचं उत्तर 163 राहील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 102 हे उत्तर मिळत नाही. मग आता हाही पर्याय बाद झाला. सी पर्याय बघायचा. आता बेरीज त्या ठिकाणी वजा आणि वजा त्या ठिकाणी बेरीज करायची. पाहूया. 165 आहे प्लस होईल काय 15. 15 भागाकार दशला कसा 5. आता बेरीज त्या ठिकाणी वजा ठेवायचे 6 गुणिले 16. सोडवूया याला. 165 दशला ठेवायचे. 15 जर भागला 5 ने तर 3 राहील आणि जर 16 सख 96 गुणाकार येईल. मग हा होईल 168 वजा 96. वजाबाकी करायची. 8 मध्ये 6 गेले 2, 16 मधून 9 गेले 7, 72 उत्तर येते. पण आपला हवं 102 म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही. याचा अर्थ असा आहे की डी हेच आपलं उत्तर राहणार आहे. मग अशा वेळी परीक्षेमध्ये जर असं 3 जर हे बाद झाले तर चौथा सोडवायचं नाही, डायरेक्ट आपलं उत्तर हे डिक्लेअर करायचं. पण आता प्रॅक्टिस साठी आपण हे चिन्ह मांडून पाहूया. मग आता काय करायचं? ज्या ठिकाणी भागाकार आहे त्या ठिकाणी वजा ठेवायचे, वजा ठिकाणी भागाकार ठेवायचा. आता 165
165 वजा त्या ठिकाणी भागाकार मांडायचा आहे, मांडला 15 आणि ज्या ठिकाणी भागाकार आहे त्या ठिकाणी वजाबाकी म्हणजे 5 पुढे अधिक 6 गुणिले 16 तशाला तसं ठेवलं. आणि बघा आता 165 ला जर 15 ने भाग दिला 15 एक 15 एक उरला उरून घेतला 5 15 एक 15 म्हणजे या ठिकाणी भागाकार केला याचं उत्तर काय मिळालं आपल्याला 11 वजा 5 आणि ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या 16 सगळं 96 आणि मग 11 मधले 5 गेल्यावर 6 राहतात आणि 6 आणि 96 म्हणून हे 102 होतात आणि आपलं उत्तर बरोबर येतं. याचा अर्थ की हे उत्तर बरोबर येण्यासाठी आपल्याला फक्त भागाकार व वजाबाकी या दोन चिन्हांच्या जागा परस्पर बदलाव्या लागतील.